हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपला मागचा ब्लॉग येऊन कमीत कमी 10 दिवस झाले असतील. रोज मी 10 दिवसापासून विचार करत होतो की नवीन ब्लॉग काय टाकायचा. तर आज ठरवलं की आज जे मी काही डेली रुटीन करणार आहे तर ते आज आपण दाखवू. आता मी आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. आता आपण मार्केट 10 वाजले, मार्केट चालू झालं आहे. आपण मार्केट बघतोय आता. हे बघा, तुम्ही बघू शकता. आपण IDFC बँकमध्ये आज ट्रेड घेतला आहे डाऊन साईडचा. हे आपण का घेतलं आहे, निफ्टी 15 मिनिटच्या टाईम फ्रेमला जर आज आपण निफ्टी बघितलं तर हा एक मेजर रेजिस्टन्स लेवल आहे. ही दिसते तुम्हाला मेजर रेजिस्टन्स लेवल. तिथून प्राईज आहे ना रिजेक्शन घेते. मी 5 मिनिटला शिफ्ट झालो. हे बघा, तिथून बघू शकता तुम्ही. ह्या रेजिस्टन्सपासून प्राईज निफ्टी रेजिस्टन्स घेते. तर आज मी NSE हिटमॅपच्या वेबसाईटवर आलो आणि इथं निफ्टी बँकमध्ये बघितलं. IDFC बँक मला बुलिश दिसत होता, पण गरजेचं नाही की दरवेळेस बुलिश दिसणं म्हणजे स्टॉक अपसाईडलाच जाईल. तर आज जे बघितलं IDFCची ही फर्स्ट, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. हा IDFC स्टॉक आहे. ही IDFCची फर्स्ट कॅन्डल आहे. फर्स्ट कॅन्डल मी 15 मिनिटला आलो. खूप मोठा गॅपअप ओपन झाला आहे. म्हणजे हा जो NSE हिटमॅपवर तुम्हाला हे 6% जे अप दाखवत आहे ना, ते गॅपअपचं पर्सेंटेज आहे. तर मी गॅपअपला न जाता आज फर्स्ट कॅन्डलचा जेव्हा डे लो ब्रेक झाला, मी डाऊन साईडची एंट्री पोझिशन बनवली आहे. आता बघू रिझल्ट आल्यावर तुम्हाला दाखवतो काय होतं. हे बघा, आपण ट्रेड घेतलेलं आहे 450 क्वांटिटीने IDFC बँकमध्ये. तर आज बघू आपण आता काय होतं आहे. निफ्टी पण मला आज काही खास मूव दिसत नाही. फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि लो ब्रेक झाला नाही अजून. पण माझा वेव डाऊन साईडचाच आहे आज, कारण की मेजर रेजिस्टन्सजवळ निफ्टी ओपन झाल्यामुळे तिथून रिजेक्शन मिळालं. हे फर्स्ट वेळा रिजेक्शन आणि हे सेकंड वेळा रिजेक्शन मिळते आता. त्याच्यामुळे आपण IDFCमध्ये आता ट्रेड घेतलं आहे. बघू आपण का होतं, मी तुम्हाला तसं अपडेट करतो. आता आपण चहा वगैरे दूध वगैरे घेऊ. हे आपलं घेऊन झालं आहे. इथं बघू शकतो तुम्ही. नंतर आपण आता देवपूजा करू. पण आपली झालेली आहे. आता आपण परत ट्रेडिंग टेस्ट करतो. बघू आपला ट्रेड कुठपर्यंत आला आहे. अरे, ट्रेड बघितलं तर साईडवेजच चालू आहे अजून. निफ्टीमध्ये बघू. निफ्टीमध्ये पण काही खास मुवमेंट नाही. सकाळीच मी बोललो होतो तुम्हाला की फर्स्ट कॅन्डलचा डे आणि लो ब्रेक झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे निफ्टी आज साईडवेज. आपली पोझिशन पण बघा काय 99 रुपीज प्लस 100 रुपीजच्या आसपास चालू आहे. आणि मी आता दुसरे जे ब्लॉगर आहेत ना, त्यांचं थोडं मोटिवेशन घेऊन मी माझे ब्लॉग बनवायचा प्रयत्न, जसं की मला हे एक नवीन चॅनल भेटले, याचं बघतो मी. यांनी पण आत्ताच नवीन चॅनल चालू केले. फक्त 4000 सबस्क्रायबर आहे. तसंच आपण आपलं पण ग्रो करायचं आपल्याला. आता मी थोडा टाईम स्पेंड करतो की आपल्याला चॅनल कसं ग्रो करता येईल दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून, हे मी शिकतो आहे. आपला ट्रेड तर चालूच आहे, तुम्ही बघू शकता. हॅलो एव्हरीवन, मी परत माझ्या डेस्कवर आलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आपला फर्स्ट, सेकंड, थर्ड टार्गेट होतं. तर फर्स्ट टार्गेट आपल्याला हिट केल्यानंतर आपण इथे स्टॉप लॉस ट्रेल केला होता. हा जो कन्सोलिडेशन झोन दिसतोय तुम्हाला, हा इथे आपण ट्रेल केला होता आणि आपला एका स्पाईकमध्ये ट्रेलिंग असेल हिट झाला आहे. म्हणजे आपण प्रॉफिटमध्येच बाहेर पडलो आहे. पण आज मार्केटने खूप चॉपी आणि खूप स्लो मुवमेंट दिला आपल्याला. फर्स्ट म्हणजे जेवढा आपला लॉस होता तेवढा आपल्याला 1:1चं टार्गेट देऊन आपण ट्रेलिंग असेल हिट केला. म्हणजे आपण ट्रेल केला होता स्टॉप लॉस, आपला ट्रेलिंग असेल हिट झाला. सेकंड अँड थर्ड टार्गेटकडे मार्केट आलंच नाही. तुम्ही निफ्टी पण बघू शकता. निफ्टी बघा पूर्ण साईडवेज होतं. हाय आणि हा लो पूर्ण. म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट 1:30 वाजेपर्यंत मार्केट तर त्या झोनमध्येच होतं. नंतर ब्रेकआउट दिला छोटासा, पण काहीच मुवमेंट नाही मार्केटमध्ये. 15 मिनिटला बघू शकता, काहीच मुवमेंट नाही मार्केटमध्ये. तर तुम्ही पोझिशन बघू शकता. आपली एक्झिट झाली आहे. आपण कुठल्याही प्रकारची ओव्हर ट्रेडिंग केली नाही आज. आणि मार्केटमध्ये कमी मुवमेंट असल्यामुळे आपल्याला आज छोटासा प्रॉफिट झाला आहे. चला आता आपण आपल्या मित्राकडे फिरून येऊ. ट्रेड आपला संपला. आता आपण पुढे जाऊ.
फुल पाऊस येतो इथे आमच्या इथे. मी माझ्या मित्राच्या घरी आलोय. योगेश म्हणून नाव आहे त्याचं. मी तुम्हाला आता माझ्या मित्राला भेटवतो. अरे हा आपला मित्र आहे योगेश म्हणून. आपला आत्ताच ट्रेड संपला, आपण इकडे आलो, फ्री टाइम होता म्हणून. योगेश काय सांगशील? हॅलो फ्रेंड्स. तू आज ट्रेड केला का? नाही केला ना. का बरं? कामात होतो जरा. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, माझं व्हॉइस क्वालिटी खराब होती आणि ब्लर सगळं दिसत होतं. त्याच्यामुळे आपण आता माईक पण घेतला आहे बघा, होली लँडचा. आपण न्यू अपडेशन कायम करता असणार आहे. कंटेंटमध्ये पण आपल्या सेल्फ इम्प्रूव्हमेंट पण करणार आहे. नक्कीच. तुझं काय प्लॅन आहे? आज काय केलं तू? आज प्लॅन काही नाही, जरा बाहेर गेलो होतो कामामुळे. तर आलो, तर मग आता तेवढ्यात तू आला. तू आला तर पाऊस पण जोरात येतोय. हे बघा मित्रांनो, बघू शकता कंटिन्यू पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता. पाऊस काय बंद व्हायलाच तयार नाही रे. नाही ना. हे बघा इथे बघू शकता साईबाबाचा फोटो. इथे आपला ट्रेडिंग डेस्क आहे. हे बघा, हे आपलं सेटअप आहे इथे आणि आपले ट्रेडिंग रूल लावलेले आहे. आपण आता फॉरेक्समध्ये बघतोय ट्रेड आपल्याला मिळतोय का. फॉरेक्समध्ये बघतो ट्रेड मिळतो का. नाही मिळालं तर आपण आजचा डे क्लोज करून देऊ. तुम्ही बघू शकता हा गोल्डचा चार्ट आहे. गोल्ड 15 मिनिटच्या टाईम 30 मिनिटला पुन्हा इथं ब्रेकडाऊन केला आणि रिटेस्ट करतोय. हा रिटेस्ट सक्सेसफुल झाला, इथे ब्रेक झाला, आपण ट्रेड घेणार. तुम्ही बघू शकता आपण गोल्डमध्ये ह्या ब्रेकडाऊनचे, हा जो सपोर्ट लेवल दिसतो ना, ह्या ब्रेकडाऊनची वाट बघतोय. पण आता ऑलमोस्ट 12-12:30 होत आले, तो ब्रेकडाऊन काय होत नाही आहे. त्याच्यामुळे आपण आता गोल्डमध्ये ट्रेड नाही घेणार आहे. आणि आपण आपला जो ब्लॉग आहे त्याला आपण एडिट करतोय. आता एडिटिंग झाली का हा ब्लॉग उद्या पोस्ट होईल. आणि अजून एक गोष्ट, आता मी फर्स्ट ब्लॉग तर तुम्ही माझं बघितलं होता, आता मी सेकंड ब्लॉग टाकतोय. तर सेकंड ब्लॉगमध्ये पण काय एवढं खास मला एडिटिंग जमली आहे का नाही, मला पर्सनली असं वाटतं की मला नाही जमली. पण मी ट्राय करतोय आणि असंच सपोर्ट करत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.